नमस्कार. मिथुन राशी परिवार सर्वांना श्री स्वामी समर्थ. मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी अमावस्येनंतरचा हा काळ अतिशय महत्त्वाचा आणि आश्चर्यकारक असा ठरणार आहे. तुमच्या घरात अचानक लोकांची वर्दळ वाढू शकते. काही जण आनंदाच्या बातम्या घेऊन येतील, तर काही जण तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. परंतु मित्रांनो, या गर्दीकडे केवळ आनंद म्हणून पाहू नका, कारण या काळात तुमच्या संयमाची, विवेकाची आणि लोकांना ओळखण्याच्या क्षमतेची परीक्षा आता होणार आहे. प्रत्येक हसणारा चेहरा हा तुमचा हितचिंतक असेलच असे नाही. काही व्यक्ती तुमच्या यशामुळे जवळ येतील, तर काहींच्या मनात वेगळेच विचार असू शकतात. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेला एक महत्त्वाचा संकेत हा तुमच्यासाठी मोठा इशारा ठरू शकतो. तो संकेत समजून घेतला तर अनेक संकटांपासून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकता. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. अमावस्येनंतर तुमच्या घरात काहीतरी असं घडणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. अचानक घरात लोकांची ये-जा वाढेल, फोनची घंटी वारंवार वाजेल आणि काही चेहरे पुन्हा तुमच्या आयुष्यात परत येतील. पण या गर्दीमागे आनंद दडलेला आहे की एखादा मोठा इशारा? कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून सावध राहायचं? शेवटी सांगितलेली गोष्ट तुमचं भविष्य बदलू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अमावस्येनंतरचा हा काळ तुमच्यासाठी अनपेक्षित बदल घेऊन येत आहे. बराच काळ शांत असलेलं घर अचानक गजबजून जाईल. नातेवाईक, मित्र किंवा ओळखीचे लोक भेटायला येऊ शकतात. काही जण शुभवार्ता घेऊन येतील, तर काही लोक फक्त चौकशी करण्यासाठी जवळ येतील. त्यांच्या बोलण्यातला हेतू ओळखणं यावेळेस खूप आवश्यक असेल. प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. तुमच्या मनाचा आवाज ऐका. निरीक्षण करण्याची सवय लावा, कारण प्रत्येक हसरा चेहरा हा आपला असतोच असं नाही. या काळात सावध राहणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरेल. एखाद्या शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. लग्न कार्य, पूजा, आनंदाचा प्रसंग येऊ शकतो. यामुळे घरात उत्साहाचं वातावरण निर्माण होईल. लोकांची ये-जा वाढेल, घरातले सदस्यही व्यस्त होतील. या गडबडीत स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर जेवण आणि विश्रांती घ्या. जास्त ताण घेऊ नका. आनंदाचा क्षण मनापासून जगा. कुटुंबासोबत वेळ घालवा, कारण हे क्षण पुन्हा परत येत नाहीत, हे लक्षात ठेवा. पण या गर्दीत एक अशी व्यक्ती असणार आहे जिचं खरं रूप पाहून तुम्ही थक्क व्हाल. भूतकाळातील एखादी व्यक्ती पुन्हा संपर्क साधू शकते. जुन्या आठवणी ताज्या होतील. गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. मात्र पुन्हा विश्वास ठेवताना विचार करा. भावनांच्या आहारी जाऊ नका. स्वतःचं मन काय सांगतंय ते ऐका. जुन्या चुका पुन्हा करू नका. अनुभवातून शिका आणि योग्य अंतर राखा. स्वाभिमान जपा आणि निर्णय घाईघाईत घेऊ नका. घरातील खाजगी गोष्टी प्रत्येकाला सांगू नका. तुमच्या योजना या नेहमी गुपित ठेवा. आर्थिक व्यवहाराबद्दल जास्त बोलू नका. काही लोक फक्त माहिती मिळवण्यासाठी जवळ येतील. त्यांच्या गोड बोलण्याला पडू नका. सावधपणे उत्तर द्या. विश्वास जपून ठेवा आणि प्रत्येकाला मनातील गोष्टी सांगू नका. काही गोष्टी स्वतःपुरत्याच ठेवा. त्यामुळे भविष्यातील अडचणी या टाळता येतील. शांतता हीच तुमची खरी ताकद असेल. अचानक वाढलेल्या पाहुणचारामुळे खर्च वाढू शकतो. मन मोठं असलं तरी नियोजन हे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळा. आर्थिक निर्णय हे विचारपूर्वक घ्या. उधारी देताना सावध राहा. प्रत्येक गोष्ट लिहून ठेवा. भविष्यासाठी थोडी बचत करा. भावनांवर नियंत्रण ठेवा. दिसण्यापेक्षा गरजेला प्राधान्य द्या. संयमाने निर्णय घ्या. त्यामुळे आर्थिक स्थैर्य हे टिकून राहील. काळात एखादी व्यक्ती तुमच्याकडे मदतीसाठी येऊ शकते. तिची परिस्थिती पाहून तुमचं मन हेलावून जाईल. तुम्ही स्वभावाने मदतीचा हात पुढे करणारी असाल, परंतु प्रत्येकाला मदत करणं योग्य असेलच असं नाही. स्वतःच्या मर्यादा ओळखा. भावनांच्या भरात मोठे निर्णय घेऊ नका. कोणालाही पैसे देताना जरा विचार करा. विश्वास आणि व्यवहार यामध्ये अंतर ठेवा. स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी आधी पूर्ण करा. त्यानंतरच इतरांसाठी पुढे या, कारण तुमची सुरक्षितता आणि स्थैर्यही तितकंच महत्त्वाचं आहे. घरात धार्मिक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. पूजा, पाठ, नामस्मरण किंवा भजनाचे आयोजन होऊ शकते. यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होईल. मनाला एक वेगळी शांती लाभेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये एकोपा वाढेल. ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद मिळतील. देवावरील श्रद्धा अधिक दृढ होईल आणि घरात सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होईल. काही काळापासून असलेला मानसिक ताण आता कमी होईल आणि मनातील भीती ही हळूहळू नाहीशी होईल. आत्मिक शक्ती, तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि ज्येष्ठ व्यक्तींचे अनुभव तुमच्यासाठी अमूल्य ठरतील. त्यांच्या शब्दांमध्ये जीवनाचं मोठं ज्ञान दडलेलं असेल. त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. ते सांगत असलेली प्रत्येक गोष्ट ही लक्ष
लक्षपूर्वक ऐका. तुमच्या अडचणींचं उत्तर त्यांच्याकडे असू शकतं. त्यांचा अनुभव तुम्हाला चुकीपासून वाचवू शकतो. अहंकार बाजूला ठेवा, नम्रतेने त्यांच्याशी संवाद साधा आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच मार्ग सुकर होईल. घरातील वातावरण हे अधिक प्रेमळ बनेल. त्यांची साथ तुमच्यासाठी ही आधार ठरेल. पुढे सांगितलेली गोष्ट अनेकांना धक्का देणारी ठरू शकते, कारण या गर्दीतून एक अशी बातमी समोर येऊ शकते जी तुमच्या आयुष्याची पूर्ण दिशाच बदलून टाकेल. घरातील एखाद्या सदस्याला मोठे यश मिळू शकतो. नोकरी, शिक्षण किंवा व्यवसायात प्रगती होईल. ही आनंदाची बातमी संपूर्ण कुटुंबाला जवळ आणेल. घरात उत्साहाचं वातावरण निर्माण होईल. प्रत्येकजण आनंद साजरा करेल. जुन्या चिंता काही काळासाठी आता दूर होतील. कष्टाचं फळ मिळाल्याचं समाधान लाभेल. एकमेकांचा अभिमान वाटेल. आशीर्वाद आणि शुभेच्छांचा वर्षाव होईल. हा क्षण मनापासून जपा, कारण अशा आनंदाचे क्षण खूप खास असतात, हे लक्षात ठेवा. तुम्ही याच्याशी सहमत असाल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी असे नक्की टाईप करा. भाग्यवान ठराल. स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावरती प्राप्त होईल. लक्षात ठेवा, काही लोक तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवू शकतात. तुमच्या यशामुळे काहींना अस्वस्थता वाटू शकते. त्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका. प्रत्येक आरोपाला उत्तर देण्याची गरज नसते. वेळच सिद्ध करते, सत्य सिद्ध करते. शांतता हीच तुमची सर्वात मोठी ताकद असेल. रागावर नियंत्रण ठेवा. संयम आणि परिस्थिती हाताळा. तुमची चांगली कर्मे तुमची ओळख बनतील. सत्य कायम विजयी होतं. म्हणून स्वतःवरचा विश्वास कधीही गमावू नका. अचानक वाढलेल्या जबाबदाऱ्यांमुळे थकवा जाणवू शकतो. संचार आणि घरातील कामं वाढतील. प्रत्येक गोष्ट एकट्याने करण्याचा प्रयत्न करू नका. कुटुंबातील सदस्यांची मदत घ्या. स्वतःला थोडा वेळ द्या. मन शांत ठेवण्यासाठी विश्रांती घ्या. अति विचार करणं टाळा, कारण प्रत्येक गोष्ट नियोजनबद्ध करा. यामुळे तणाव तुमचा कमी होईल. संयम राखणं अत्यंत आवश्यक ठरेल. शांत मनाने घेतलेले निर्णय हे योग्य ठरतील. हीच आता ती सर्वात महत्त्वाची सूचना, जी दुर्लक्षित केली तर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. घरातील महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवा आणि आर्थिक व्यवहार तपासून करा. कोणत्याही कागदावर न वाचता स्वाक्षरी करू नका. दागिने आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. निष्काळजीपणा महागात पडू शकतो. लहान चूक मोठी अडचण निर्माण करू शकते. प्रत्येक गोष्टीची खात्री करून घ्या. विश्वासासोबतच सावधगिरी ही खूप आवश्यक आहे. घाईघाईने निर्णय घेऊ नका. वेळ घेऊन विचार करा. यामुळे भविष्यातील त्रास टाळता येईल. लक्षात ठेवा, अनपेक्षित भेटी अनेकदा नवीन संधी घेऊन येतात. एखाद्या व्यक्तीमुळे कामाची नवीन दिशा मिळू शकते. व्यवसायात फायदा होऊ शकतो. नवीन ओळखी भविष्यासाठी उपयोगी पडतील. मन मोकळं ठेवा आणि बदलांना घाबरू नका. प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिका. स्वतःची क्षमता ओळखा. आत्मविश्वास वाढवा आणि योग्य संधीचा फायदा घ्या, कारण नशीब धाडसी लोकांची साथ देतं. परिस्थिती कितीही कठीण वाटली तरी घाबरू नका. ईश्वरावर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, कारण श्रद्धा आणि संयम कायम ठेवा. प्रत्येक अडचणीतून मार्ग निघतो. नकारात्मक विचार नेहमी दूर ठेवा. सकारात्मकतेचा स्वीकार करा आणि कुटुंबासोबत वेळ घालवा. मनातील भीती देवाच्या चरणी अर्पण करा. तुमचं ध्येय तुम्हाला पुढे नेईल. आशा कधीही सोडू नका. उद्या नक्कीच अधिक सुंदर असेल. अमावस्येनंतरचा हा काळ केवळ गर्दीचा नाही, तर हा लोकांना ओळखण्याचा काळ आहे. कोण आपलं आहे आणि कोण स्वार्थासाठी जवळ येते हे तुम्हाला स्पष्टपणे समजेल. काही नाती अधिक घट्ट होतील तर काही नाती आपोआप दूर जातील. प्रत्येक अनुभव तुम्हाला काहीतरी शिकवून जाईल. सावध राहा पण घाबरू नका, कारण श्रद्धा, संयम आणि योग्य निर्णय यांची साथ ठेवा. कारण प्रत्येक परीक्षा माणसाला अधिक मजबूत बनवते आणि प्रत्येक अंधारानंतर नव्या प्रकाशाची सुरुवात नक्कीच होत असते. तर मिथुन राशीसाठी अमावस्येनंतरचा हा काळ सावधगिरी, संयम आणि योग्य निर्णय घेण्याचा संदेश देत आहे. कोणावर आंधळा विश्वास ठेवू नका, पण प्रत्येकाकडे संशयानेही पाहू नका. तुमचं मन, तुमचा अनुभव आणि ईश्वरावरील श्रद्धा तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर कमेंट्समध्ये जय दत्तगुरू अवश्य टाईप करा आणि तुमचं मत आम्हाला नक्की कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच राशी भविष्यांच्या व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. दत्तगुरूंची कृपा तुमच्या घरावर आणि कुटुंबावर सदैव राहो हीच प्रार्थना. तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंदाचा वर्षाव होऊ.
तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये.